पुन्हा एकदा स्वागत. थेट जाऊयात मुंबईच्या आझाद मैदानात. महाराष्ट्रातला पहिला भव्य ड्रोन शो पार पडतो आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये अभेद्यपणे उभे असलेले शिवशंभूंच्या शौर्याचे साक्षीदार हे गडदुर्ग. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची जिवंत ओळख. हे किल्ले आजही ताठ मानेने अभिमानाने उभे आहेत. राजगड, रायगड, प्रतापगड, तोरणा, लोहगड, साल्हेर, शिवनेरी, सिंधुदुर्ग, जंजिरा, पन्हाळा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग यातला प्रत्येक किल्ला सांगतो गाथा धैर्याची, रणनीतीची आणि स्वराज्य उभारणीची. या दुर्गांवर उभं राहून इतिहास जणू आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतो. हे किल्ले म्हणजे केवळ वास्तू नाही, ते आहेत महाराष्ट्राच्या आत्म्याचं प्रतीक. हे हिंदवी स्वराज्य व्हावे येतो श्रींची इच्छा. गुलामगिरीत खितपत पडलेल्या महाराष्ट्राला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं ते छत्रपती शिवरायांनी. धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीच्या जोरावर उभं राहिलं हिंदवी स्वराज्य. शिवछत्रपतींच्या प्रत्येक लढाईत होता शौर्याचा तेजस्वी इतिहास. त्यांच्या प्रत्येक निर्णयात होता न्यायाचा ठसा, स्त्रियांचा सन्मान, धर्मनिरपेक्षता आणि प्रजेसाठीची बांधिलकी. गडकिल्ल्यांच्या भक्कम बांधणीपासून आरमार उभारण्यापर्यंत ज्यांनी घडवला एक सशक्त महाराष्ट्र, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पराक्रम, विद्वत्ता आणि स्वाभिमान यांचा संगम. छत्रपती संभाजी महाराज. अत्यंत प्रतिकूल काळात ज्यांनी शत्रूशी सामना करत स्वराज्याची पताका उंच ठेवली असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. संस्कृत, फारसी यासह अनेक भाषांवर प्रभुत्व, युद्धभूमीवर अतुलनीय पराक्रम हीच त्यांची ओळख. धर्म आणि स्वराज्य स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेलं बलिदान आजही प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणा देतं. छत्रपती संभाजी महाराज हे नाव म्हणजे जाज्वल्य तेज आणि अतुलनीय धैर्याची अजरामर गाथा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मंगलमूर्ती गणरायाच्या आगमनाचा हा आनंदोत्सव, गणेशोत्सव. घराघरात येणारा बाप्पा आणि साऱ्यांना एकत्र आणणारा उत्सव. ढोल ताशांचा गजर, आरतीचा नाद आणि भक्तीचा जल्लोष. गणपती बाप्पा मोरया या जयघोषात दुमदुमतो अवघा महाराष्ट्र. हा सण फक्त श्रद्धेचा नाही, तो आहे एकोप्याचा आणि महाराष्ट्राच्या आनंदाचा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. विश्व कल्याणाचे पसाय दान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा हा महाराष्ट्र.
ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवद्गीतेचा अर्थ सर्वसामान्यांना सांगणाऱ्या माऊलींचा हा महाराष्ट्र. भागवत धर्माचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींची ही 750वी जयंती. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींना विनम्र अभिवादन.